नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या कथेचे नाव आहे उलट्या पायांची म्हातारी आणि या कथेचे लेखक आहेत निरंजन कुलकर्णी। लेखकाच्या लेखणीला सन्मान देऊन आपण आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात। पण त्या अगोदर तुम्हाला जर या चॅनलवरील कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करा। चला तर मग कथेला सुरुवात करू। ए विनू, चल की लवकर, कवापासून थांबलोय। सनीने पाचव्यांदा हाक दिली तसा विनू धावतच आला। खरंच जायचं का आपण? मला लय भ्या वाटते रे, विनू घाबऱ्या नजरेने सनी आणि नंदूकडे पाहत म्हणाला। हे ऐकून सनी आणि नंदू मोठ्याने हसले। तरी तुला म्हणत होतो नको घ्यायला याला, लय भित्रा हाय हे, सनी नंदूकडे पाहून बोलला। आपल्याला भित्रा बोललेलं विनूला आवडलं नाही। तो आवेशात येऊन म्हणाला, मला भित्रा म्हणता वय? मी कुणाच्या बी बापाला भेट नाही, चला। असे म्हणून तो एखाद्या योद्ध्याच्या आवेशात पुढे आला। तिघांनीही आपापल्या सायकलीवर टांग मारली व ते नदीच्या दिशेने निघाले। रस्ता तसा मोकळाच होता। रस्त्याच्या दुतर्फा उभ्या उंच झाडांच्या पानांच्या सळसळीचा आवाज सोडला तर सगळीकडे चिडीचूप शांतता होती। जोराचा वारा सुटला होता व आकाशात दाटलेले काळे कुट्ट ढग जणू आता पाऊस कोसळणार याची पूर्वसूचना देत होते। सूर्य मावळतीला आला होता, मात्र आकाशात साचलेल्या चिवट ढगांमुळे त्याचा कुठेही मागमुसही नव्हता। तिघेही आपापली सायकल वेगात दामटत होते। नेहमीप्रमाणेच सनी सर्वात पुढे होता, त्याच्या मागे नंदू व सर्वात शेवटी विनू होता। अजून बरंच अंतर बाकी होतं। विनू पूर्णपणे जोर देऊन सायकलचे पॅडल फिरवत होता, पण त्याचे अशक्त पाय आता दुखू लागले होते। अचानक त्याच्या सायकल समोरून एक साप सळसळत गेला। तसा विनूचा तोल जाऊन तो खाली कोसळला। धप आवाज ऐकून सनी आणि नंदूने सायकल थांबवली व मागे वळून पाहिले। विनूला खाली पडलेला पाहून ते मागे आले व विनूला हात देऊन उभा केला। विनूला गुडघ्याला थोडं खरचटलं होतं, पण फारसं लागलं नव्हतं। कसा काय पडला रे तू? नंदूने विनूला विचारलं। समोरून साप गेल्याचं विनूने सांगितलं। अजूनही त्याच्या मनातील भीती तुसभरही कमी झाली नव्हती। सापाला पाहून तर तो अजूनच घाबरला होता। इथूनच मागे फिरावं असा विचारही त्याच्या मनात येऊन गेला, पण ते आपल्याला पुन्हा भित्रा म्हणून चिडवतील हे त्याच्या लक्षात येताच तो सायकलवर स्वार झाला। सनी, नंदू आणि विनू हे तिघेही अगदी लंगोटी यार होते। ते गावातल्या शाळेत 6वीच्या वर्गात शिकत होते। त्या तिघांच्यात विनू सर्वात हुशार होता। नंदू आणि सनी मात्र वर्गातील सर्वात उनाड मुलांपैकी होते। तरी देखील त्या तिघांची अतिशय घट्ट मैत्री होती। नंदू आणि सनीला विनूला चिडवायला फार आवडत असे। विनूचा स्वभावच इतका गंभीर होता की कोणी चेष्टा केली तरी त्याला समजायचं नाही। पण सनी आणि नंदू सोडले तर विनूला इतर कोणी फारसे मित्र नव्हते। त्यांचं चिडवणंही आता त्याच्या सवयीचं झालेलं होतं। तो त्या दोघांना अभ्यासात मदतही करायचा। तर असे हे जिवलग मित्र रविवारी गावभर भटकायचे। त्यांनी त्यांच्या लाडक्या बळवंत मास्तराकडून उलट्या पायांच्या म्हातारीबद्दल ऐकलं होतं। गावाबाहेर नदीकाठी एका रिकाम्या जुनाट बंगल्यात तिचा आत्मा भटकतो असं मास्तरांनी त्यांना सांगितलं होतं। तुमच्यात हिंमत असेल तरच तिथे जा असंही मास्तरांनी त्यांना सांगितलं होतं। हे ऐकताच सनीने रविवारी तेथे जायचं ठरवलं। सुरुवातीला नंदू आणि विनू त्याच्यासोबत यायला तयार नव्हते, पण शेवटी सनीच्या आग्रहामुळे म्हणा किंवा हट्टामुळे ते दोघेही त्याच्यासोबत यायला तयार झाले। थोडं पुढे जाताच त्यांना समोरून एक कार येताना दिसली। ती कार जवळ येताच सनीने ओळखलं, ती बळवंत मास्तरांची कार होती। सनी, नंदू आणि विनूला पाहताच बळवंत मास्तरांनी कार थांबवली व विचारलं, कुठं चाललाय रे पोरांनो सांच्याला? तसा सनी म्हणाला, मास्तर तुम्हीच सांगितलं होतं ना त्या उलट्या पायांच्या म्हातारीबद्दल, तिलाच बघायला चाललोय। जावा जावा, आणि तिचे पाय उलटे आहेत की सरळ हे मला नंतर सांगा। बळवंत मास्तर हसत म्हणाले व तिथून निघाले। बळवंत मास्तर हे मुलांना मास्तर कमी आणि मित्र जास्त वाटायचे। ते कधीच मुलांवर ओरडायचे नाहीत। या अर्धवट वयातल्या मुलांना
ओरडून किंवा मारून काही उपयोग होणार नाही. जरा यांच्या भाषेत सांगितलं की त्यांना लगेचच समजतं, असं बळवंत मास्तरांचं मत होतं. त्यामुळे ते सर्वच विद्यार्थ्यांचे लाडके मास्तर होते. शेवटच्या बेंचवर बसणाऱ्या उन्हाळ मुलांसाठी तर ते एखाद्या हिरोपेक्षा कमी नव्हते. त्यांचा तो स्टायलिश गॉगल, मानेवरती रोळणारे लांब केस, लाल रंगाची चकचकीत कार, सर्व काही एखाद्या हिरोसारखं होतं. ते शाळेत इंग्रजी विषय शिकवायचे. इंग्लिश तर असे फाडफाड बोलायचे की समोरचा पाहतच राहायचा. शिकवता शिकवता मध्येच एखाद्या इंग्लिश मूव्हीतला डायलॉग बोलून ते दाखवायचे, तोही अगदी त्या मूव्हीतल्या हिरोसारखा, जसाच्या तसा. त्यांचं बोलणं, चालणं, वागणं शाळेतल्या इतर शिक्षकांना अजिबात आवडायचं नाही. आगरकर सरांनी तर मुख्याध्यापकांकडे तशी तक्रार देखील केली होती. अशा छंदीफंदी शिक्षकामुळे मुलं बिघडतात. या अर्धवट वयातल्या मुलांवर नको त्या गोष्टींचा लगेचच परिणाम होतो, असं आगरकर सरांचं म्हणणं होतं. मुख्याध्यापकांनाही ते पटत होतं. पण बळवंत मास्तर शिकवायला आल्यापासून शाळेतल्या मुलांचं इंग्रजी सुधारलंय, हेही ते नाकारू शकत नव्हते. या एकाच कारणामुळे बळवंत मास्तर अजूनही शाळेत टिकून होते. बळवंत मास्तरांचं वय 35च्या आसपास होतं. मात्र अजूनही त्यांनी लग्न केलं नव्हतं. त्यांच्याबद्दल गावात अनेक गोष्टी बोलल्या जायच्या. तर असं हे गावातलं बहुरंगी व्यक्तिमत्व होतं. सनी, नंदू आणि विनू एकदाचे नदी किनाऱ्यावर पोहोचले. इतका वेळ सायकल चालवून तिघेही घामाघूम झाले होते. सूर्य आता पूर्ण मावळला होता. हवेतील दमटपणा अजूनच वाढला होता. तिघांनीही नदीच्या पाण्यात हातपाय धुतले व चालतच तिघे बंगल्याच्या दिशेने निघाले. बंगला पूर्णपणे झाड आणि वेलींनी वेढला होता. आजूबाजूला साधं खोपटं देखील दिसत नव्हतं. नजर जाईल तिकडे चारी बाजूंनी हिरवीगार झाडी दिसत होती. आजूबाजूला चिटपाखरूही नव्हतं. रातकिड्यांचा एकसुरी आवाज तेवढा येत होता. बाकी सगळं काही शांत होतं. समोरचा बंगला पाहून तर तिघेही पाहतच राहिले. एवढी भव्य वास्तू ते पहिल्यांदाच पाहत होते. कुणाचा असेल रे हा बंगला? विनूने चष्म्याच्या कडांवरून पाहत विचारलं. काय माहीत, पण जेचा कोणाचा असेल तो लई मोठा माणूस असणार, सनी म्हणाला. यावर नंदूने पुढचा प्रश्न विचारला. ती म्हातारी ही तर खरंच असेल का रे? तेच तर बघाय आलोय ना आपण, सनी म्हणाला. चला रे, असं म्हणून सनी बंगल्याच्या मुख्य दरवाज्यातून आत गेला. थोडं पुढे गेल्यावर त्याने मागे वळून पाहिले. नंदू आणि विनू अजूनही तिथेच दरवाजापाशी उभे होते. हे पाहून सनी म्हणाला, चला की, तिथं कशा पायी थांबलाय? म्हातारी खरंच असेल तर आत, नंदू भीत भीतच म्हणाला. अरे ती काय खाती वय तुम्हाला? आणि नंदू, या विनूचं मी एक वेळ समजू शकतो, तो भित्राच आहे. तू पण भ्यायलाच होय रे, सनी हसत म्हणाला. हे ऐकून चिडलेला विनू, मी काय कुणाच्या बापाला भीत नाही, असं म्हणून तावातावाने पुढे गेला. नंदू देखील नाईलाजाने पुढे गेला. आता तिघेही बंगल्याच्या पायऱ्या चढून मुख्य दरवाजासमोर उभे होते. दरवाजा अर्धवट उघडा होता. सनीने दरवाजाच्या खटीतून डोकावून पाहिले. खोलीत एक मंद कंदील अडकवलेला होता. त्या कंदिलाचा काय तो तेवढाच उजेड होता. एका बाजूला खाट होती. समोर जुनाट सोफा होता. सोफ्याच्या बाजूला एक आराम खुर्ची होती, पण दार अर्धवट उघडा असल्यामुळे ती खुर्ची स्पष्ट दिसत नव्हती. अंगात होतं नव्हतं ते सगळं धाडस एकवटून सनीने दरवाजा आत ढकलला. तसा गंजलेला बिजागिरांचा कर्र असा आवाज झाला. सनीच्या पोटात भीतीने गोळा आला. तो एक एक पाऊल हळुवारपणे टाकीत खोलीत आला. त्याच्या पाठोपाठ नंदू आणि विनूनेही खोलीत प्रवेश केला. दोघांनी एकमेकांचा हात घट्ट पकडला होता. सनीने सोफ्याच्या बाजूच्या आराम खुर्चीकडे पाहिलं. खुर्चीवर एक वृद्ध स्त्री बसली होती. तिचे डोळे मिटले होते. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कंदिलाच्या मंद उजेडात अजूनच भयानक दिसत होत्या. तिच्या अंगावर पांघरून होतं, पण त्यामुळे तिचे पाय काही दिसत नव्हते. तिने डोळे उघडले.
व ढगांच्या गडगडाटासारखी हसली. तोंडात दात नव्हते. तिघांचीही आता चांगलीच टरकली होती. नंदू आणि विनूने एकमेकांच्या हातावरची पकड आणखीनच घट्ट केली. सनीही एक पाऊल मागे आला. ते तिथून पळणार होते. तितक्यात माझे पाय उलटे आहेत का हे पाहायला चालत ना, असे म्हणून म्हातारीने पांघरून थोडं वर केलं. तसे तिचे सुरकुतलेले अशक्त पाय दिसले. ते पाय सरळ होते, उलटे नव्हते. ते पाहून तिघांनीही निश्वास सोडला. घाबरू नका रे बाळांनो, कितीतरी वर्षांनी आज या बंगल्यात तुमच्यासारख्या मुलांचा पाय पडला, असं म्हणून ती म्हातारी रडू लागली. समोरचं दृश्य तिघांसाठीही अनपेक्षित होतं. सनीला तर त्याच्या आजीची आठवण झाली व त्या आठवणीने त्याचे देखील डोळे पाणावले. आता बाहेर पाऊस पडू लागला होता. तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात का, म्हातारीने प्रश्न केला. तसा तिघांनीही एका सुरात उत्तर दिलं. हो, घाबरणार नाही ना, म्हातारीने पुन्हा प्रश्न केला. यावर आधीच भ्यालेला विनू काहीतरी बोलणार होता. इतक्यात सनीने त्याच्याकडे पाहिलं व त्याला नजरेनेच गप्प केलं. नाही भिणार आजी, तुम्ही सांगा गोष्ट. पण एक विचारू का, सनी म्हणाला. विचार की, असे म्हातारीने म्हणतात सनीने मनातील शंका विचारली. तुम्ही इथं एकटे असता तर तुमचं जेवण खाणं वगैरे कोण करतं? मी एकटी नसते रे बाळा, माझा नातू आहे. तो येत असतो अधूनमधून इथे, तोच सगळं काही पाहतो, आजीने उत्तर दिलं. व आता ऐका, असे म्हणून गोष्टीला सुरुवात केली. तर ही गोष्ट तुमच्यासारख्याच पण तुमच्यापेक्षा वयाने मोठ्या 3 मित्रांची आहे. दिनेश, पवन आणि योगेश हे तिघे मित्र एका गावात राहत होते. तिघेही तालुक्याच्या कॉलेजात वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होते. दिनेश आणि योगेश दोघेही एकदम टगे होते. तर पवन मात्र अगदी साधा सरळ मुलगा होता. पवन जरी हुशार असला तरी मुलखाचा भित्रा होता. त्याच्या भित्रेपणामुळे कॉलेजातील उनाड मुले त्याला चिडवायची, त्रास द्यायची. सुरुवातीला दिनेश आणि योगेश देखील पवनला फार छळायचे. बिचारा पवन अगदी रडकुंडीला यायचा. दिनेश आणि योगेश अभ्यासात तसे साधारणच, तरी योगेश त्यातल्या त्यात बरा होता. दिनेश तर कॉप्या करूनच कसाबसा पास व्हायचा. दिनेश फक्त त्याच्या वडिलांनाच घाबरायचा. निकालाच्या दिवशी तर वडिलांच्या हातचा मार पक्का होता. अशाच एका दिवशी गणिताच्या पेपरला दिनेश कॉपी घेऊन जायला विसरला. पण त्याचं नशीब चांगलं होतं, कारण त्याच्या पुढच्याच बेंचवर पवन बसला होता. पवन त्याच्या नेहमीच्या सवयीने एका हातात पॅड तिरका करून लिहित होता. दिनेश पवनशी बोलायला थोडा पुढे झुकला, पण मास्तर आपल्याकडेच रोखून पाहतायत हे लक्षात येताच तो मागे गेला. आता आपलं काय खरं नाही, नापास झालो तर वडील चामडीत सोलतील, या विचाराने दिनेश अस्वस्थ झाला. काही वेळाने वर्गात शिपाई आला व त्याने मास्तरांना अगदी हळू आवाजात काहीतरी सांगितलं. तसे मास्तर शिपायाला मोठ्याने म्हणाले, मी येतोच, तोपर्यंत तू इथे थांब आणि कोणी कॉपी करताना दिसलं तर मला सांग, एकेकाचे गालच रंगवतो. असे म्हणून एकदा पूर्ण वर्गावर आपली धारदार नजर टाकत मास्तर वर्गाबाहेर गेले. मास्तर जाताच वर्गात कुजबूज सुरू झाली. ए चष्मिश, तुझा पेपर दाखव, नाही तर तुला माहित आहे मी काय करेन, असे दिनेशने धमकावताच पवनने त्याची उत्तरपत्रिका दिनेशकडे दिली. पेपर संपायला आता 20 मिनिटच बाकी होती. तेवढ्या वेळात जेवढं जमेल तेवढी गणितं दिनेशने त्याच्या उत्तरपत्रिकेवर उतरवली. इतका वेळ शिपाई मोबाईलवर गेम खेळण्यात व्यस्त होता. शेवटची 5 मिनिटं बाकी असताना मास्तर वर्गात आले. त्यांना पाहताच शिपायाने गडबडीने मोबाईल खिशात घातला. त्या दिवसापासून दिनेश आणि पवन चांगले मित्र झाले. पवन दिनेशचा मित्र झाल्यामुळे योगेशही त्याला आता काही बोलत नव्हता. वर्गातल्या कोणत्या मुलाने जर पवनची खोड काढली तर दिनेश त्याला बडवायचा. त्यामुळे आता पवनच्या नादाला कोण लागत नव्हतं. आता पाहता पाहता कॉलेजचं शेवटचं वर्ष संपलं. दिनेश आणि योगेशने जोरदार पार्टी करायचं ठरवलं. तसं त्यांनी पवनलाही यायला सांगितलं. मला वडील सोडणार नाहीत, तसेही मी काय पीत नाही, तुम्ही मजा करा, असं नेहमीचं सरळ गाणं पवनने गाऊन दाखवलं. हे बघ, तू पी असं आम्ही नाही म्हणत,
पण तुला आमच्याबरोबर यावंच लागेल. असं जेव्हा दिनेशने दरडावलं तेव्हा पवन नाईलाजाने पार्टीसाठी तयार झाला. ठिकाणाने दिवस ठरला. जवळच्याच एका डोंगरावर ते जाणार होते. तिथे टेकडीवरच एक रिसॉर्ट होते. ठरलेल्या वेळी तिघेही तेथे पोहोचले. रात्रीची वेळ होती. अमावस्येची रात्र असल्यामुळे आकाशात तारे चमकत होते. सोसाट्याचा वारा सुटला होता. वातावरण आल्हाददायक होतं. जेवणाची ऑर्डर देऊन दिनेशने पिशवीतील बाटली बाहेर काढली व 2 ग्लास भरले. त्यात सोडा ओतून दिनेश आणि योगेशने ग्लास तोंडाला लावला. पवनचा ग्लास मात्र रिकामाच होता. तो नुसता त्या दोघांच्या तोंडाकडे पाहत होता. मध्येच समोरच्या बशीतले शेंगदाणे तोंडात टाकत होता. आता ग्लासमधील दारू दोघांच्याही पोटात गेली होती. दिनेशने एकदा रिकाम्या ग्लासकडे पाहिले व ग्लास पुन्हा भरला. त्याने योगेशचाही ग्लास भरला व पवनच्या रिकाम्या ग्लासकडे पाहून तो म्हणाला, ए पवन, एकदा घेऊन तर बघ, आपल्या मैत्री खातर घे. असं म्हणून त्याने पवनच्याही ग्लासमध्ये थोडी दारू ओतली. पवनने तरीही ग्लास उचलला नाही. हे पाहून दिनेश चिडला व पवनच्या अंगावर खेकसला. घे म्हणतोय ना, घे. हे ऐकून पवन थोडा बिथरला व त्याने ग्लास हातात धरला. आता दिनेश आणि योगेश पवनकडेच पाहत होते. शेवटी नाईलाजाने पवनने ग्लास तोंडाला लावला. एक घोट पोटात जाताच त्या कडवट चवीमुळे पवनला कसंसच झालं. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून दिनेश आणि योगेश जोरजोरात हसू लागले. पवनने तोंड वाकड करून ग्लास परत टेबलवर ठेवला. का रे, आवडली नाही का? योगेशने खोचटपणे विचारलं. तसं पवनने फक्त मान हलवली. तेवढा ग्लास संपव, दिनेश पवनला म्हणाला. मला नाही आवडली चव. पवन म्हणाला, दारूचा असा अपमान केलेला मला चालणार नाही. तुला तेवढा ग्लास संपवायलाच लागेल. संपव. दिनेश पवनवर पुन्हा खेकसला. आता त्याचा दुसरा ग्लास संपला होता. पवनने नाईलाजाने ग्लास पुन्हा ओठाना लावला व तोंड वाकडं करतच संपवला. दिनेश आणि योगेशचा आता तिसरा ग्लासही संपला होता. दारू त्यांच्या अंगात भिनली होती. दिनेशने वेटरकडे जेवणाची चौकशी केली, पण जेवण तयार व्हायला अजून वेळ होता. त्यामुळे ते तिघेही खुर्चीवरून उठले व टेकडीच्या टोकाच्या दिशेने जाऊ लागले. दिनेश आणि योगेशच्या गप्पा चालू होत्या. पवनला मात्र ते काय बरळताय तेच कळत नव्हतं. तो खाली दरीत पाहत होता. त्यालाही थोडं गरमल्यासारखं होत होतं. आता दोघांचेही आवाज वाढले होते. ते नक्की काय बोलतायत हे अजूनही पवनला समजत नव्हतं. आता तर ते चक्क एकमेकांशी भांडत होते. पवनला आता काळजी वाटत होती. त्याने योगेशच्या अंगावर धावून जाणाऱ्या दिनेशचा हात पकडला. हे पाहून आधीच चिडलेल्या दिनेशने पवनला हाताने धक्का मारला. तसा पवनचा तोल जाऊन तो खाली दरीत पडला. असा मोठा आवाज झाला तसा वेटर धावत आला. वेटरच्या मागोमाग रिसॉर्टचा मालकही धावत आला. दिनेश आणि योगेशही आता चांगलेच भानावर आले होते. नक्की काय झाले हे त्यांना समजलं होतं. पवनच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाने दिनेशला 5 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. योगेश्वरी या सगळ्या घटनेचा परिणाम झाला होता. या धक्क्यातून सावरायला त्याला बऱ्याच महिन्यांचा काळ जावा लागला. आता मात्र योगेश पूर्णपणे सुधारला होता. त्याच्या वडिलांनी त्याला गावात एक दुकान उघडून दिलं होतं. काळ पटापट पुढे सरकत होता. 5 वर्षांचा तुरुंगवास भोगून दिनेश घरी आला होता. त्याला भेटायला योगेशही त्याच्या घरी आला होता. दिनेशला पाहताच योगेशला तो दुर्दैवी प्रसंग आठवला व नुसत्या आठवणीनेच त्याच्या अंगावर काटा आला. दिनेश पूर्णपणे बदलला होता. दाढी वेडीवाकडी वाढली होती. शरीर रोडावलं होतं. एखाद्या अट्टल गुन्हेगारासारखा निर्ढावलेपणा चेहऱ्यावर दिसत होता. तो योगेशला म्हणाला, इतक्या वर्षात घशाची कोरड काही कमी नाही झाली. तुरुंगात जे मिळालं त्यावर भागवावं लागलं. आता माझ्याकडे चांगला माल आलाय. उद्या मारुती मंदिराच्या मागे भेट. दिनेशच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशी सुद्धा नव्हता. योगेशला खरं तर इच्छा नव्हती, पण इतक्या वर्षांनी भेटलेल्या मित्राला नाही पण म्हणता येईना. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी दोघीही मारुती मंदिरापाशी पोहोचले. मारुती मंदिर गावाच्या हद्दीलाच होतं. सकाळी तेथे भक्तांची गर्दी असायची तर रात्री दारुड्यांची. आजूबाजूला पूर्ण अंधार होता. रस्त्यावरचा दिवाही बंद होता.
दिनेशने मंदिराच्या मागे मातीतच एक चटई पसरली. दोघेही चटईवर बसले. दिनेशने पिशवीतून 2 ग्लास काढून चटईवर ठेवले. चायला त्या पवनच्या, त्या भिकारड्या भित्र्या चष्मेश पवनमुळे माझ्या आयुष्यातली 5 वर्ष वाया गेली. योगेशकडे पाहून दिनेश म्हणाला. हे बोललेलं योगेशला आवडलं नाही. तो काहीच बोलला नाही. हे पाहून दिनेशने पिशवीतून बाटली काढली. एकदा त्या बाटलीकडे जणू काही ती मौल्यवान वस्तू असल्याप्रमाणे कौतुकाने पाहिलं व बूच उघडून तो दारू ग्लासात ओतू लागला. दोन्ही ग्लासात दारू ओतल्यावर त्याने 1 ग्लास योगेशच्या हातात दिला व 1 ग्लास स्वतः उचलला. दोघांनीही आपापले ग्लास ओठांना लावले. तेवढ्यात अंधारातून आवाज आला, माझाही ग्लास भर की. व त्यापाठोपाठ अंधारातून एक रिकामा ग्लास पुढे आला आणि दिनेश व योगेशच्या किंकाळ्यांनी आकाश दणाणलं. कशी वाटली गोष्ट? घाबरला नाही ना? गोष्ट संपताच हसतच म्हातारीने विचारलं. लयच भारी गोष्ट होती आजी, आवडली आपल्याला, सनी म्हणाला. नंदू आणि विनू मात्र काहीच बोलले नाहीत. त्यांचा चेहराच काय ते सांगत होता. आता अजून एक गोष्ट ऐका, आजी म्हणाली. तसे तिघेही कान देऊन ऐकू लागले. ही गोष्ट आहे साताऱ्यात राहणाऱ्या बबन म्हात्रेची. बबन लहानपणापासूनच फार धाडसी होता. मिलिटरीत जाऊन देशसेवा करायचं त्याचं स्वप्न होतं. पण त्याची उंची बेताचीच होती. त्यामुळं त्याला मिलिटरीत प्रवेश मिळाला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकून वाचूनच तो मोठा झाला होता. त्याला शिक्षणात फारसा रस नव्हताच. मैदानी खेळात मात्र तो पटाईत होता. खो खो, कबड्डी आणि क्रिकेट हे त्याचे आवडते खेळ होते. शाळेत असताना तो ज्या कोणत्या टीमकडून खेळायचा त्या टीमचा विजय निश्चितच असायचा. मग खेळ कोणताही असो. पाहता पाहता बबनचं शालेय शिक्षण संपलं. कॉलेजातही त्याने कसंबसं पास होत 12वी पूर्ण केली. 12वी पास होताच मात्र त्याने शिक्षणाला रामराम ठोकला. बबनचा स्वभाव पाहता हा काय कुठे नोकरी करणार नाही हे त्याच्या घरच्यांना माहीत होतं. त्यामुळे लायसन्स मिळताच वडिलांनी बबनला रिक्षा घेऊन दिली. बबनला फिरायची खूप आवड होती. आज या गडावर तर उद्या त्या गडावर अशी त्याची भटकंती सुरूच असायची. त्याच्यासारख्या मुसाफिरांसाठी तर साताऱ्यासारखं डोंगर दऱ्यांनी वेढलेलं, निसर्गाच्या कलाकुसरीने नटलेलं असं ठिकाण म्हणजे परभणीचं होतं. बबन कुठेही गेला तरी त्याच्या लाडक्या रिक्षानेच जात असे. रिक्षा कामासाठी कमी आणि फिरायसाठी जास्त वापरतो म्हणून बबनचे वडील त्याला रागवायचे. पण त्यांच्या रागवण्याचा त्याच्यावर फारसा परिणाम होत नव्हता. त्याची भटकंती सुरूच होती. बबनने आता वयाची 25शी ओलांडली होती. त्याच्या वागण्यात मात्र अजूनही काहीच बदल नव्हता. तशी घरची गडगंज शेती होती. त्यामुळे कमाईची फारशी चिंता नव्हती. पण आता लग्नाचं वय झालं होतं. या अशा अल्लड मुलाला मुलगी कोण देणार हीच चिंता बबनच्या घरच्यांना वाटत होती. सध्या बबनला एक वेगळाच नाद लागला होता. तेच गडकिल्ले चढून उतरून तो आता कंटाळला होता. जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी लोकांना भूताटकीचे अनुभव आले होते तिथे तो एकटा जाऊन रात्री मुक्काम ठोकायचा. बबनला भीती वाटत नव्हती असंही नव्हतं. पण त्या भीतीवर मात केल्याचा एक वेगळाच आनंद त्याला व्हायचा. तसेही आतापर्यंत अशा कितीतरी जागांवर तो राहून आला होता. पण 1-2 जागा सोडल्या तर त्याला भीतीदायक अनुभव आला नव्हता. ज्या जागांवर त्याला तसा अनुभव आला होता तिथेही मनातील भीतीमुळे आपल्याला भास झाला असेल असा त्याचा समज होता. अशाच एका ठिकाणी आज बबन निघाला होता. जवळच्याच एका गावातल्या विहिरीतल्या हडळीबद्दल त्याने ऐकलं होतं. त्या हडळीबद्दल एक आख्यायिका गावात प्रचलित होती. फार वर्षांपूर्वी त्या गावात एक वेडीबाई राहत होती. गावातील उन्हाळ मुलं त्या बाईला फार त्रास द्यायची. कधी तिला वेडी म्हणून चिडवायची तर कधी झाडाआड लपून तिच्या अंगावर दगड मारायची. या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्या वेड्याबाईने एका रात्री विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती. अमावस्येच्या रात्री जर कोणी विहिरीजवळ गेलं तर ती विहिरीतून वर येऊन त्याला विहिरीत ओढून नेते अशी गावातील लोकांची समजूत होती. तसेच इतक्या वर्षात गावातील 5 मुलांचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता.
तोही अमावस्येच्या रात्री. त्यातील दोघे तर पट्टीचे पोहणारे होते. बबन रात्री गावात पोहोचला. त्याचा एक मित्र त्या गावात राहत होता. रात्री बबन मित्राकडे जेवला. मित्राने व त्याच्या घरच्यांनी बबनला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण बबन मागे हटणार नव्हता. रात्री 12 वाजता बबन एकटाच विहिरीकडे गेला. त्याने एकवार आकाशातल्या चमकणाऱ्या ताऱ्यांकडे पाहिले व तो विहिरीच्या कठड्यापाशी गेला. विहिरीच्या कठड्यावर बसून त्याने डोकावून पाहिले. विहिरीतलं हिरवगार पाणी चांदण्याच्या उजेडात चमकत होतं. बबनने एक मोठा दगड उचलला व विहिरीत फेकला. दगड विहिरीतल्या पाण्यात पडताच पाणी उंच उडालं व पाण्यावर उठलेले तरंग रुंद होत पाणी पुन्हा स्थिर झालं. बबन बराच वेळ तिथे बसून होता. इतका वेळ झाला तरी काहीच हालचाल नाही. हे पाहून तो आता कंटाळला होता. शेवटी कंटाळून त्याने एका मित्राला फोन लावला व त्यांच्या गप्पा चालू झाल्या. बराच वेळ त्यांच्या गप्पा सुरू होत्या. लय बोर होते रे, यावेळेस बी फुसका बार निघाला, असं बबन त्याच्या मित्राला सांगत होता. तेवढ्यात असा आवाज झाला व त्या आवाजाने बबन दचकून थोडा मागे सरकला. मित्राचा फोन तसाच चालू होता. बबनचं मात्र तिकडे लक्ष नव्हतं. त्याच्या हृदयाची धडधड अजूनही कमी झाली नव्हती. थोड्या वेळाने अंगातलं सारं धाडस एकवटून बबन पुन्हा विहिरीच्या कठड्याजवळ गेला व त्याने हळूच वाकून पाहिलं. विहिरीत कसलीच हालचाल नव्हती. पाणी स्थिर होतं. बबनने आवंढा गिळला. आपल्याला भास झाला असावा अशी स्वतःची समजूत काढून तो विहिरीत डोकावून पाहत बसला. बराच वेळ झाला तरी काहीच हालचाल नाही. हे पाहून बबनचं धाडस अजून वाढलं. तो विहिरीत डोकावून पाहत बोलला, ए वेडे, तुला भेटायला आलोय. तोंड तर दाखव तुझं. हिम्मत असेल तर या मर्दाला ओढून ने तुझ्या विहिरीत. समोरून काहीच प्रतिसाद आला नाही. तसा बबनने अजून एक दगड उचलून विहिरीत टाकला. अजूनही सगळं शांत होतं. शेवटी बबन वैतागूनच तिथेच झोपला. कोंबडा आरवला तशी बबनला जाग आली. निराश मनानेच त्याने मित्राचा निरोप घेतला व घरी परतला. रात्री नेहमीप्रमाणे बबन कट्ट्यावर गेला. तिथे गल्लीतली रिकामटेकडी पोरं चकाट्या पिटत बसली होती. तो त्याच्या मित्रांना म्हणाला, मला तर आता असं वाटायला लागले की भूतभीत सगळं खोटं आहे. हे ऐकून एक मित्र म्हणाला, तुझ्यात जर खरंच हिंमत असेल तर कासच्या डाक बंगल्यावर एकटा रात्री राहून दाखव. माझा एक मित्र तिथे रात्री गेला होता. तो परत कधी दिसलाच नाही. त्यात काय एवढं, आपणच कितीतरी वेळा गेलोय की तिकडं. आता तू म्हणतोय तर एकटा जाऊन दाखवतो, तेही अमावस्येच्या रात्रीला, बबन बेफिकरपणे म्हणाला. हे ऐकून सगळेच शहारले. 1-2 मित्रांनी तर त्याला समजवण्याचाही प्रयत्न केला, पण आता तोंडून शब्द गेला होता. आता बबन माघार घेऊ शकत नव्हता आणि तो घेणारही नव्हता. पुढच्याच अमावस्येला रात्री बबन रिक्षा घेऊन कास तलावाच्या दिशेने निघाला. रात्री 10च्या सुमारास बबन डाक बंगल्यावर पोहोचला. हा बंगला चांगलाच बदनाम होता. अनेक लोकांनी या बंगल्यात आत्महत्या केली होती. तसेच इथे खूनही पडले होते. एरवी हा बंगला दारुड्यांचा अड्डा असायचा, पण अमावस्येच्या रात्री इथे मात्र कोणी फिरकत नसे. एकट्याने यायचा तर कोणी विचार देखील केला नसता. अशा ठिकाणी बबन मुक्काम ठोकणार होता. बंगल्यात पोहोचताच बबनने पिशवीतून डबा काढला व जेवण आटोपलं. जेवण झाल्यावर त्याने पूर्ण बंगल्यात एक फेरी मारली. बंगल्यात एकूण 4 खोल्या होत्या. सगळ्या खोल्यात धुळीचं साम्राज्य होतं. तसेच सगळीकडे दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या होत्या. बबन शेवटच्या खोलीत आला. त्याने खिडकीतून पाहिले. समोर तलाव दिसत होता. बबन डाक बंगल्यातून बाहेर आला व चालतच तलावापाशी गेला. आजूबाजूला गर्द झाडी होती. रातकिड्यांचं ओरडणं कानावर येत होतं. यावेळी पाऊस चांगलाच झाल्यामुळे तलावाच्या पाण्याची पातळी वाढली होती. बबनने तलावाच्या पाण्यातच पाय धुतले व तो पुन्हा बंगल्यात आला. त्याने शेवटच्या खोलीत सतरंजी अंथरली व त्यावर आडवा झाला. बराच वेळ तो पडून होता. अचानक लांबून कुठून तरी कोल्ह्याच्या रडण्याचा अभद्र आवाज बबनला ऐकू आला.
तसा बबन उठला व त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं. बाहेर पाहताच त्याच्या हृदयाची धडधड वाढली. समोर तलावाजवळ एक पांढरी आकृती उभी होती व बबनने तिच्याकडे पाहतच ती अतिशय संथ गतीने बंगल्याच्या दिशेने सरकू लागली. हे पाहून बबनला धडकी भरली. पहिल्यांदाच तो घाबरला होता. त्याने खोलीच्या दाराला आतून कडी लावली व सतरंजीवर अंग पसरलं. खिडकीतून बाहेर पाहण्याची आता त्याची हिंमत होत नव्हती. तो बराच वेळ तसाच पडून राहिला. अजूनही मनात भीती होतीच, पण तितकंच कुतूहलही वाटत होतं. शेवटी न राहून बबन उठला व त्याने हळूच खिडकीतून बाहेर पाहिलं. ती आकृती आता कुठेच दिसत नव्हती. नेहमीप्रमाणेच आपल्याला भास झाला अशी स्वतःची समजूत काढून बबनने पुन्हा अंग पसरलं. मध्यरात्रीच केव्हा तरी त्याला गाढ झोप लागली. पहाट झाली तसा सगळीकडे पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे हवेत चांगलाच गारठा होता. तलावावरून वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे बबन कुडकुडतच जागा झाला. रात्री दिसलेली ती पांढरी आकृती सोडली तर भयानक असं काहीच घडलं नव्हतं. त्याने मित्राला फोन लावून त्या आकृतीबद्दल सांगितलं व तलावाच्या पाण्याने हातपाय तोंड धुवून तो परत जायला निघाला. आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य पाहतच बबन निवांतपणे रिक्षा पळवत होता. ती पांढरी आकृती काही केल्या त्याच्या मनातून जात नव्हती. सूर्य अजून उगवायचा होता, त्यामुळे अजूनही अंधार होता. रस्त्याच्या दुतर्फा हिरवळ होती, त्यामुळे हवेतला गारवा आता जास्त जाणवत होता. रस्ता पूर्णपणे मोकळा होता. आता निम्म अंतर संपलं होतं. पुढे एका वळणावर एक बाई उभी असलेली त्याला दिसली. एवढी सुंदर बाई बबनने याआधी पाहिलीच नव्हती. कुठे जायचंय त्या बाईसमोर रिक्षा थांबून बबनने विचारलं. यवतेश्वरला सोडाल का? बाईने अतिशय गोड नाजूक आवाजात विचारलं. सोडतो की, बसा, अतिशय खुश होऊन बबन म्हणाला. बाई रिक्षात बसली. एवढ्या पहाटेचं कुठे गेलता बाई? बबनने विचारलं. म्या सुईन हाय, गावातल्या पाटलाची पोरगी अडली होती म्हणून गेले होते, बाई म्हणाली. मग काय झालं, पोरगा की पोरगी? आरशात दिसणाऱ्या सुंदर चेहऱ्याकडे पाहत बबनने विचारलं. पोरगी, बाई एवढंच म्हणाली. तुम्ही सुईन वाटत नाही हो, बबन म्हणाला. तसा आरशातला चेहरा हसला. बाहेर एवढा गारठा आहे, तुम्हाला थंडी नाही वाजत का? बबनने चावटपणे विचारलं व आरशात पाहिलं, पण बाईचा चेहरा आता दिसत नव्हता. बबनने मागे वळून पाहताच त्याला घाम फुटला. मागची सीट रिकामी होती. आता मात्र बबनची चांगलीच टरकली. त्याने रिक्षाचा वेग वाढवला. थोडं पुढे गेल्यावर वळणावर एक आकृती त्याला दिसली. जवळ जाताच त्याने ओळखलं. तीच बाई तिथे उभी होती, पण आता ती जखम म्हातारी दिसत होती. तिचे पांढरे केस वाऱ्यावर उडत होते. बबनची रिक्षा तिच्या समोरून जाताच ती रिक्षाच्या बाजूने धावू लागली. बराच वेळ ती रिक्षाच्या बाजूने धावत होती. बबन जीवाच्या आकांताने शक्य तितक्या जास्त वेगात रिक्षा पळवत होता. बाजूला पाहायचंही त्याला धाडस होत नव्हतं. यवतेश्वरची हद्द ओलांडताच ती थांबली. बबन मात्र अजूनही बाजूला पाहायला तयार नव्हता. कशीबशी त्याने रिक्षा घरासमोर आणली. तो दारातच कोसळला. त्याच दिवशी त्याला ताप चढला. बऱ्याच दिवसानंतर बबनचा ताप उतरला, पण अंगातील रग आता गेली होती व भटकंतीही कायमची थांबली.